मुंबईतल्या नेव्ही नगरमधून इन्सास रायफल आणि तिच्या 2 मॅगझिन्सच्या चोरी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। मुंबई पोलिसांनी त्या दोघांसाठी 2 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती। इन्सास रायफल चोरी प्रकरणात राकेश डुबुल्ला आणि त्याचा थोरला भाऊ उमेश डुबुल्ला यांना अटक करण्यात आली होती आणि त्या दोघांपैकी राकेश हा कोची तळावर नौदलाच्या कोची तळावर कार्यरत होता। तेलंगणाच्या उत्तरेला असलेल्या आसिफाबाद जिल्ह्यातून त्या दोघांना अटक करण्यात आली। त्या दोघांकडून चोरी करण्यात आलेली इन्सास रायफल आणि 40 राऊंड्सही पोलिसांनी जप्त केले। आज दोन्ही आरोपींना प्रोड्यूस केलं, जज साहेबांपुढे प्रोड्यूस केलं त्यांना। तर पोलिसांनी त्यांच्या स्टेटमेंट केले की आम्हाला वाढीव कस्टडी हवी आहे। आम्ही सुद्धा आमचे आर्ग्युमेंट्स केले, बट जज साहेबांनी त्यांना जीसी केलेली आहे। तर आता ते जेल कस्टडी त्यांना दिलेली आहे। 5 दिवस जवळपास आरोपी पोलिसांच्या ताब्यात होते। काय नेमकं याच्यामध्ये निष्पन्न झालं, काही सापडलं पोलिसांना, कोणत्या कारणासाठी कस्टडीची मागणी? त्यांनी त्यांच्या आर्ग्युमेंटमध्ये इतकं सांगितलं की इन्व्हेस्टिगेशन प्रोग्रेसमध्ये आहे, तर आम्हाला फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी अजून पोलीस कस्टडी हवी, बट ती त्यांना जज साहेबांनी जेल कस्टडी दिली। ठाण्यातील मुंब्रा परिसरात एका नायजेरियन इस्मानं धुमाकूळ घालून तिथल्या सर्वसामान्य रहिवाशांना त्रास दिला। मुंब्र्यातील रेती बंदर परिसरातील घरांमध्ये किंवा घरांच्या आवारात शिरून